भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलेला आहे। मध्यरात्री 1:30 वाजता ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांना एअर स्ट्राईक करत ठार करण्यात आलाय। पाक व्याप्त काश्मीरमधल्या दहशतवाद्यांच्या 21 अड्ड्यांवर अचूक हल्ले करण्यात आले। ज्या क्षणाची संपूर्ण देश आतुरतेने वाट पाहत होता ती कारवाई भारतीय सैन्याने केली आहे। बरोबर 15व्या दिवशी हल्ला करत आया बहिणींचा कुंकू पुसणाऱ्यांना धडा शिकवलाय। ही मोहीम दहशतवाद्यांना कठोर इशारा देणारी ठरलेली आहे। तर मुझफ्फराबादमध्ये हल्ला झाला। मुझफ्फराबादमध्येच दुसरा दहशतवादी तळावर देखील हल्ला झालेला आहे। तर तिसरा हल्ला जो आहे तो यावेळेस बहावलपूरमध्ये झाला। चौथा हल्ला जो आहे तो कोटलीमध्ये झालेला आहे। पाचवा हल्ला चकमरूमध्ये झाला। त्या दहशतवादी लपलेले होते त्या सगळ्या दहशतवाद्यांचा बिमोड झालेला आहे। सहावा हल्ला गुलपूरमध्ये झालेला आहे। नुकसान है। सातवा हल्ला जो आहे तो भीमबरमध्ये झाला आहे। आठवा हल्ला जो आहे तो मुरीदके मध्ये झालेला आहे। तर 9वा हल्ला हा सियालकोट मध्ये झालेला आहे। तर हल्ला कोणकोणत्या ठिकाणी झाला त्यावर देखील आपण एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। यावेळेस आपण बघतोय की भारताच्या या पीओके मध्ये कुठे कुठे हल्ला झाला ही 9 ठिकाणं दिसतायत। पहिला हल्ला जो आहे तो मुझफ्फराबाद मध्ये झालेला आहे। मुझफ्फराबाद हे पीओकेची राजधानी आहे त्याच्यामुळे महत्त्वाची आहे आणि हेच मुझफ्फराबाद दहशतवाद्यांचं केंद्र झालं होतं। तिथं देखील हा हल्ला झालाय। दुसरा हल्ला मुझफ्फराबाद मधल्या दुसऱ्या दहशतवादी स्थळावर झालेला आहे। तर तिसरा हल्ला जो आहे तो कोटलीमध्ये झालेला आहे। कोटलीमध्ये हा दहशतवादी हल्ला झाला आणि तिथं दहशतवादी जे होते त्यांना पार नेस्तनाबूत आपल्या भारतीय सैन्यानं केलेला आहे। अर्थातच गुलपूरमध्ये चौथा हल्ला झाला। गुलपूर हे नियंत्रण रेषेच्या अगदी जवळचा भाग आहे तिथं हल्ला झालाय चौथा। आणि भीमबरमध्ये 5वा हल्ला झाला जिथं दहशतवादी लपून बसले होते घाबरून बसले होते त्या दहशतवाद्यांचा खात्मा भीमबरमध्ये करण्यात आलेला आहे। तर सियालकोट अतिशय महत्त्वाचा आहे। सियालकोट याच सियालकोटमध्ये 26/11 पासून जितके दहशतवादी हल्ले झाले त्या सगळ्या दहशतवादी हल्ल्यांचं प्लॅनिंग या सियालकोटमध्ये झालं होतं। त्या सियालकोटला आज मात्र नेस्तानाबूत करण्यात आलेलं आहे। तर 7वा हल्ला चकमरूमध्ये झालाय। चकमरूमध्ये दहशतवादी लपून बसले होते आणि त्या चकमरूमध्ये आपण बघतोय की आज मात्र जे महाल होते दहशतवाद्यांचे ते आज खंडर झालेले आहेत। तर मुरीदकेमध्ये दहशतवादी लपलेले होते आणि या ठिकाणी देखील मुरीदकेमध्ये दहशतवाद्यांची अख्खी खानदान आज जमिनीत गाडली गेलेली आहे। तर 9वा हल्ला हा बहावलपूरमध्ये झालेला आहे। बहावलपूर देखील अतिशय महत्त्वाचा दहशतवाद्यांच्या दृष्टीनं हा सगळा भाग होता। बहावलपूरमध्ये मशीद होती माफ करा मदरसा होता आणि त्याच ठिकाणी लोकवस्तीच्या भागामध्ये दहशतवादी आपला अड्डा चालवत होते आणि आज मात्र बहावलपूरचे हाल झालेले आहेत। इकडच्या दहशतवाद्यांना बेहाल करून मारलेलं आहे अशा पद्धतीनं इथं भारतानं आपण बघतोय की बहावलपूरचे बेहाल केलेले आहेत दहशतवादी। भारतानं कुठे कुठे आणि का हल्ला केला त्यावर देखील आपण एक नजर टाकणार आहोत। बहावलपूर जैश ए मोहम्मदचं मुख्यालय असल्यामुळे हल्ला आंतरराष्ट्रीय सीमेपासून 100 किलोमीटर अंतरावर। मुरीदके लष्कर ए तोयबाचं मुख्यालय उद्ध्वस्त सीमेपासून 30 किलोमीटर अंतरावर। गुलपूर ताबारेषेपासून 35 किलोमीटर दूर हल्ल्यावेळी 80 दहशतवाद्यांचा अड्डा नेस्तनाबूत। सवाई लष्कर ए तोयबाचा अड्डा सीमेपासून 30 किलोमीटर दूर पहलगाम हल्ल्याला जबाबदार असल्यानं हल्ला। बिलाल जैश ए मोहम्मदचा हवाई तळ सीमेपासून 35 किलोमीटर दूर। कोटली नियंत्रण रेषेपासून 15 किलोमीटर अंतरावर 50 दहशतवादी उपस्थित होते। बॉम्ब गोळ्याचं प्रशिक्षण केंद्र। बर्नाला दहशतवाद्यांचा अड्डा सीमा रेषेपासून 10 किलोमीटर दूर। सरजाल सियालकोट जैश ए मोहम्मदचा अड्डा सीमेपासून 8 किलोमीटर दूर। महमुना हिजबुल मुजाहिदीनचं प्रशिक्षण केंद्र सीमेपासून 15 किलोमीटर दूर।
तर पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल 15 दिवसांनी भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकमधील दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. मात्र या ऑपरेशनचं प्लॅनिंग कसं झालं, हे ऑपरेशन गुप्तपणे सीमा भेदून कसं राबवलं गेलं, पाहूयात सविस्तर इत्थंभूत या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकला बेचिराख केलाय. एकामागून एक होणाऱ्या हवाई हल्ल्यानं मध्यरात्री पाकमधील दहशतवाद्यांना सैरावैरा पळायला भाग पाडलं. पाकिस्तानच्या सीमेतील 9 ठिकाणांवरील या ऑपरेशन सिंदूरनं कित्येक दहशतवाद्यांना आज मात्र कंठस्नान घातलंय. भारतानं पाक सीमेच्या 100 किलोमीटरच्या आत घुसून हा विध्वंसक हल्ला केलाय आणि या हल्ल्याचं नियोजन नेमकं कसं बरं आखलं गेलं होतं. पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना 16 दिवस भारतानं कशा संयमानं आणि गुप्तपणे ही रणनीती आखली, त्यावर ही एक नजर टाकूया. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्याकडे ऑपरेशन सिंदूरची जबाबदारी. पाकमधील लष्करी आणि दहशतवादी कारवायांची माहिती मिळवली. पंतप्रधान मोदींच्या निर्देशांनंतर अचूक हल्ले करण्याचं नियोजन. राष्ट्रीय तांत्रिक गुप्तचर संस्थेची महत्त्वपूर्ण भूमिका. अंतिम योजनेवरील चर्चेसाठी अजित डोभाल आणि पंतप्रधानांची भेट. पंतप्रधान नरेंद्र मोदींची मंजुरी. विशेष कंट्रोल रूमची उभारणी. इशारा मिळताच भारतीय फायटर जेट्स झेपावले. रात्री 12:35 क्षेपणास्त्र डागली. हल्ल्यात दहशतवाद्यांची 9 ठिकाणं उद्ध्वस्त. ऑपरेशन सिंदूर यशस्वी. A niche technology weapons with careful selection of warheads was ensured so that there will be no collateral damage. The point of impact in each of the target was a specific building or a group of buildings. All the targets were neutralized with clinical efficiency, and the results reiterate the professionalism of the Indian Armed Forces in the planning and execution of their operations. ऑपरेशन सिंदूर 22 अप्रैल को पहलगाम में हुए विभत्स आतंकवादी हमले के शिकार मासूम नागरिकों व उनके परिवारों को न्याय देने के लिए लॉन्च किया गया था. इस कार्रवाई में 9 टेररिस्ट कैंप्स को टारगेट किया गया और पूरी तरह से इसे बर्बाद किया गया. पाकिस्तान में पिछले 3 दशकों से टेरर इंफ्रास्ट्रक्चर का निर्माण हो रहा है. इसमें रिक्रूटमेंट, इंडॉक्ट्रिनेशन सेंटर्स, ट्रेनिंग एरियाज व लॉन्च पैड शामिल थे. देशात मॉकड्रिलची घोषणा करण्यात आल्यानंतर अचानक भारतानं नियोजनपूर्वक पाकवर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून जोरदार हल्ला केला. काश्मीरमध्ये माता भगिनींच्या कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं होतं. मात्र आता पाकवर हल्ला करून दहशतवाद्यांच्या रक्तानं पीडितांच्या कुंकवाचा बदला घेतला गेलाय. त्यामुळे भारताच्या हल्ल्यानं पाकिस्तान पुरता गर्भगळीत झाल्याचं दिसतंय. आता भारतात दहशतवादी कारवाया घडून आणायचा विचार जरी पाकड्यांच्या मनात आला तरी ऑपरेशन सिंदूर त्यांना नेहमीच आठवत राहील, एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी. तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं पाक व्याप्त काश्मीरमधले दहशतवाद्यांचे कोणते अड्डे कसे उद्ध्वस्त केलेले आहेत ते देखील पाहूयात. भीमबेर उद्ध्वस्त झालेला आहे. आधीचे दृश्य आणि हल्ल्यानंतरचे दृश्य आपण बघतोय. भीमबेरमध्ये तिथं मात्र बॉम्बगोळे पडले आणि त्यानंतर कोटलीमध्ये आपण बघतोय एअर स्ट्राईक झाला आणि कोटलीचं दहशतवाद्यांचं स्थळ होतं ते मात्र उद्ध्वस्त झालं. सियालकोटमध्ये देखील दहशतवाद्यांचे जे अड्डे होते ते उद्ध्वस्त करण्यात आलेले आहेत. एअर स्ट्राईक आज झालं. ऑपरेशन सिंदूरद्वारे सियालकोट देखील इथं उद्ध्वस्त झालेलं आहे. मेहमुनामध्ये देखील दहशतवादी दडून बसले होते, प्लॅनिंग करत होते आणि त्या दहशतवाद्यांना भारतीय सैन्यानं आज अक्षरशः उडवलं. मुरित्केमध्ये जे दहशतवादी दडले होते त्यांना देखील बेचिराख करण्यात आलेला आहे. आपण बघतोय कशा पद्धतीनं बॉम्बस्फोट झालेले आहेत. बहावलपूरमध्ये एअर स्ट्राईक झाला आणि मग मात्र इथं या सगळ्या परिसराचं रूपांतर हे भीषण आगीमध्ये झालं.
अखेर भारतानं पहलगाम हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूरनं घेतला. या हल्ल्यात लष्कर ए तोयबाचं तळ उद्ध्वस्त झालं. मात्र यामध्ये किती कमांडरचा खात्मा झालाय पाहूया. हा धमाका आहे भारताच्या काळजावर ओढलेल्या ओरखड्याच्या बदल्याचा. हा धमाका आहे दहशतवाद्यांचं तळ नष्ट केल्याचा. होय, भारतानं पाकिस्तानमधील 9 दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त करून पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय. भारताच्या हवाई हल्ल्यात जैश ए मोहम्मदचं मुख्यालयच नाही तर लष्कर ए तोयबाच्या 5 टॉप कमांडरच्या चिंधड्या उडाल्या. लष्करचा ऑपरेशनल कमांडर हाफिज अब्दुल मलिकचा खात्मा झालाय. हाफिज अब्दुल मलिक मुर्दकेच्या मरगज तोयबामध्ये उपस्थित होता. लष्करच्या परदेशातील दहशतवादी कारवायांचा मास्टरमाइंड मुद्दस्सिरही ठार झालाय. या हल्ल्यात वकास हसनसह आणखी एका टॉप कमांडरचा मृत्यू झालाय. होय, पहलगामच्या हल्ल्यात नीच दहशतवाद्यांनी 26 महिलांचं सिंदूर पुसलं. त्याचा बदला घेतलाय तो ऑपरेशन सिंदूरनं. भारतानं थेट पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त करत थेट कारवाई केली आहे. त्यामुळे भारताच्या वाट्याला गेल्यास भारत दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची त्यांच्या घरात घुसून कशी वाट लावतो हे भविष्यात पाकिस्ताननं लक्षात ठेवायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. जैश ए मोहम्मदचं मुख्यालय बहावलपूरवर सैन्यानं हल्ला केला आणि ते उद्ध्वस्त केलं. जैशच्या याच मुख्यालयाची हल्ल्यापूर्वीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य सामच्या हाती लागलेली आहेत. जैश ए मोहम्मदचं मुख्यालय कशा पद्धतीनं उद्ध्वस्त झालं त्याचं हे थेट दृश्य आपण बघतोय. हल्ल्याआधी आणि हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदचं मुख्यालय, महालासारखं असणारं हे मुख्यालय भग्नावस्थेत पाहायला मिळत आहे. एखादी पुरातन वास्तू असावं असंच भगदाड पडलेलं जैश ए मोहम्मदचं मुख्यालय, जिथं दहशतवादी भारताच्या विरोधात कट रचत होते तिथं मात्र दहशतवाद्यांच्या डेड बॉडीज बाहेर पडत होत्या. तर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत मुरिदके आणि बहावलपूरसह 9 ठिकाणी भारतीय हल्ले झालेले आहेत. पण बहावलपूरच का याचं उत्तर पाहिलं की या हल्ल्याचं महत्त्व कळतं. बहावलपूर हे पाकिस्तानमधील 12वं सर्वात मोठं शहर आहे. लाहोरपासून सुमारे 400 किलोमीटर अंतरावर असलेलं हे शहर जैश ए मोहम्मदचा बालेकिल्ला आहे आणि जैशचं मुख्यालय जामिया मशीद सुभान अल्लाह, ज्याला उस्मानो अली कॅम्पस असंही म्हणतात, तेही इथंच आहे. जवळपास 18 एकरांवर पसरलेलं हे तळ जैश ए मोहम्मदसाठी भरती, निधी आणि प्रशिक्षणाचं केंद्र आहे. शिवाय जैश ए मोहम्मदचा संस्थापक मौलाना मसूद अझहर हा देखील बहावलपूरचाच आहे. भारतीय हल्ल्यामध्ये इथली मशीद देखील लक्ष्य करण्यात आलेली आहे. तर भारताच्या ऑपरेशन सिंदूरनं पाकमधील दहशतवादी तळं तर उद्ध्वस्त केलीच. एवढंच नव्हे तर या हल्ल्यात मसूद अझहरचं सगळ्यात मोठं नुकसान केलेलं आहे. होय, या हल्ल्यात मसूद अझहरच्या कुटुंबातील किती जणांचा खात्मा झाला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारताचा सगळ्यात मोठा शत्रू दहशतवादी मसूद अझहरच्या कुटुंबाचा ऑपरेशन सिंदूरद्वारे खात्मा करण्यात आलाय. जैश ए मोहम्मदचा प्रमुख असणाऱ्या दहशतवादी मसूद अझहरच्या घरावर भारतीय वायुसेनेनं हल्ला केला. इथे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय देखील होतं. याच मुख्यालयात त्याचं प्रशिक्षण केंद्र होतं आणि इथूनच तो आपल्या संघटनेसाठी फंडिंगचं काम करायचा. तेच बेचिराग झाल्यानं मसूद अझहरला जोरदार धक्का बसला. त्यातच ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूदच्या कुटुंबियांचा खात्मा झाल्यानं आता तो एकाकी पडलाय. मसूद अझहरच्या कुटुंबातील 14 जणांचा खात्मा झालाय. त्यात मसूद अझहरची बहीण मौलाना कशबचं पूर्ण कुटुंब ठार झालंय. राऊफ असगरचा मुलगा हुजेफा, भावाच्या पत्नीचाही खात्मा झालाय. मुफ्ती अब्दुल राऊफचा नातू, मुलगी शहीद बाजी सादियाच्या पतीसह 4 मुलं ठार झाली आहेत. मसूद अझहरचा भाऊ दहशतवादी राऊफ असगर गंभीर जखमी झालाय. राऊफ असगर कंदाहार विमान अपहरण प्रकरणातील मास्टरमाइंड आहे.
पहलगाम हल्ल्याच्या कटात दहशतवादी राऊफ असगरचा सहभाग होता. भारत विरोधात दहशतवादी कारवायांमध्ये मसूद अझहरचा नेहमीच हात राहिलाय. मसूद अझहरचं नाव पहिल्यांदा 26/11च्या हल्ल्यात समोर आलं होतं. त्यानंतर मसूदच्या भारत विरोधी कारवायांचा वाढता सहभाग भारताची चिंता वाढवत होता. मसूद अझहर जैश ए मोहम्मद दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आहे. जैश ए मोहम्मद कडून भारतात अनेक हल्ले करण्यात आले. जम्मू काश्मीर विधानसभा आणि भारतीय संसदेवर देखील हल्ला करण्यात आला होता. 1999 मध्ये कंदाहार विमानतळावर भारतीय विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं. 155 प्रवाशांच्या सुटकेच्या बदल्यात अझहरची सुटका झाली होती. जैश ए मोहम्मदचा कमांडर होता मौलाना मसूद अझहर. 14 फॅमिली मेंबर्सला आपण संपवलेलं आहे आणि आय एम शुअर की हे जितके घरचे लोक होते 14 लोक त्या घरात होते आणि ते पूर्ण जमीनदोस्त झालं आहे. आता ते कधीही जन्नतमध्ये जाणार नाहीत, ते सरळ जहन्नुमला पोचले असतील. आता हा एक धडा त्यांना पण आहे आणि जो तो तडफड होत असेल आणि जिथे कुठे आता लपला असेल, आता नेक्स्ट टर्न त्याची आहे. ऑपरेशन सिंदूरमध्ये मसूद अझहरच्या कुटुंबियांचा खात्मा झाल्यानं तो एकाकी पडलाय. हल्ल्यात मी का मेलो नाही असा प्रश्न हतबल झालेल्या मसूदनं विचारलाय. मसूदनं आयुष्यभर ज्या दहशतवादी संघटनेसाठी फंडिंग केलं ते एका क्षणात उद्ध्वस्त झाले. प्रशिक्षण दिलेले मसूदचे दहशतवादी साथीदारी भारताच्या हल्ल्यात ठार झालेत. इतकंच काय तर मसूदनं आपल्या जीवलगांनाही गमावलंय. त्यामुळे इथून पुढे भारताविरोधात दहशतवादी हल्ला घडवताना मसूदला हजारदा विचार करावा लागेल हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. तर कुख्यात दहशतवादी खालिद मोहम्मद आलमचा खात्मा करण्यात आलाय. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवादी खालिद आलम ठार झालाय. पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं अखेर घेतलेला आहे आणि या खालिद आलमला आता मात्र मातीत पाठवलाय. तर एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानचा बुरखा फाटला. दहशतवाद्यांना पाकिस्तानकडून शहीदचा दर्जा देण्यात आला. पाकिस्तानच्या झेंड्यामध्ये गुंडाळून या दहशतवाद्यांचे मृतदेह नेले जात आहेत. इतकंच नव्हे तर दहशतवाद्यांच्या जनाजामध्ये पाकिस्तानी अधिकारी देखील सहभागी झाले. ठार झालेल्या या दहशतवाद्यांना नेतानाचा व्हिडिओ देखील समोर आलेला आहे. पाकच्या झेंड्यात गुंडाळलेले हे दहशतवादी आपण बघतोय. हा पहिला असा देश असावा की जो दहशतवाद्यांना शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करतोय. तर दुसरीकडे या दहशतवाद्यांच्या जनाजामध्ये पाकिस्तानी सैन्यातील अधिकारी देखील सहभागी झाले होते आणि त्यामुळे पाकिस्तानी दहशतवाद्यांना प्रोत्साहन देत असल्याचं जगासमोर पुन्हा एकदा उघड झालेलं आहे. तर आपण बघतोय भारताच्या या एअर स्ट्राईक नंतर जे दहशतवादी मारले गेले होते त्या दहशतवाद्यांना पाकच्या झेंड्यामध्ये गुंडाळून मातीत पुरवण्यात आलेलं आहे. तर या दहशतवाद्यांच्या जनाजामध्ये पाकचे लष्करी अधिकारी सहभागी झाले होते. तर खरंच पाकिस्तानमध्ये नेमकं काय होईल हे काही सांगता येत नाही. पाकच्या या दहशतवाद्यांना पाकच्या झेंड्यात गुंडाळून शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. लष्करी अधिकारी तिथं होते आणि आता तर कहर झाला आहे. पाकच्या या संसदेमध्ये मृत दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. होय, पाकच्या खासदारांनी संसदेमध्ये पाकच्या या दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. काय या देशाचं होईल हे काही सांगता येत नाही. दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहणारा हा जगाच्या पाठीवर पहिलाच देश असेल. तर आज या पाकिस्तानवर श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. थेट संसदेत दहशतवाद्यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ आली आहे. ते ऑपरेशन सिंदूर कसं बरं केलं गेलं पाहूयात या रिपोर्टमध्ये. मध्यरात्री 1:20 पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर भारताकडून हल्ला. मध्यरात्री 1:50 भारतीय सैन्याकडनं घटनेची माहिती. मध्यरात्री 2:46 केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं ट्विट. मध्यरात्री 3 वाजता पाकिस्तानकडनं LOCवर फायरिंग सुरू करण्यात आली. पहाटे 3:03 पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडनं घटनेची ट्विट करत पुष्टी. पहाटे 3:10 अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडनं घटनेवर प्रतिक्रिया.
पहाटे 2:15 वाजता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आणि परराष्ट्र मंत्र्यांशी साधला संवाद. पहाटे 3:20 पाकिस्तानकडनं लाहोर आणि सियालकोट विमानतळ बंद करण्यात येत असल्याची घोषणा आणि पहाटे 4:54 एअर इंडियाकडनं काही भागात जाणारी विमानं रद्द करण्याची घोषणा. तर पहलगाम हल्ल्यातील निष्पापांच्या हत्येचा बदला भारतानं घेतलाय. मात्र या ऑपरेशनला सिंदूर हे नाव का देण्यात आलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. हाच तो पहलगाम दहशतवादी हल्ला ज्यात दहशतवाद्यांनी 26 कुटुंब उद्ध्वस्त केली, महिलांचं कुंकू पुसलं. एवढंच नाही तर जाऊन थेट मोदींना सांगा म्हणत दहशतवाद्यांनी मास दाखवला. होय, त्यामुळेच मोदींनी एक चुटकी सिंदूरची किंमत ओळखली आणि बहिणींच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदल्याची रणनीती आखली. भारतीयों की इच्छा शक्ति उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. त्यानंतर थेट पाकिस्तानमध्ये घुसून भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवलं. मात्र या ऑपरेशनचं नाव सिंदूर का ठेवण्यात आलं ते आपण पाहूया. पहलगाम हल्ल्यात फक्त 26 पुरुषांची हत्या, महिलांच्या डोळा देखत त्यांच्या पतीवर गोळ्या झाडल्या होत्या. महिलांच्या पुसल्या गेलेल्या कुंकवाचा बदला घेण्यासाठी मिशनचं नाव मिशन सिंदूर ठेवलं. भारतीय सैन्य दलानं मिशनद्वारे दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले. मुळातच हिंदू महिलांच्या एक प्रकारे सिंदूर, एक प्रकारे जे आहे सौभाग्याचं जे महत्व आहे ते भारताच्या राजकीय नेतृत्वानं सुद्धा ओळखलं होतं. आणि 22 एप्रिलला ज्या प्रकारचा हल्ला हिंदूंविरुद्धच त्या ठिकाणी झाला, त्यांच्या सौभाग्यावरच एक प्रकारे जो आहे खतरा त्या अनुषंगाने निर्माण झाला होता. त्याचा बदला घेण्यासाठी जे काही मिलिटरी ऑपरेशन आपण करतोय त्याचं नाव आपण एक प्रकारे ऑपरेशन सिंदूर असं त्या ठिकाणी ठेवलं. भारतानं पहलगाम हल्ल्यात 26 महिलांच्या पुसल्या गेलेल्या सिंदूरचा बदला घेतलाय. त्याबद्दल कुटुंबियांनी समाधान व्यक्त केलंय. मोदी सरकार के ऊपर तो हमारा भरोसा था ही, लेकिन उन्होंने वो करके दिखाया. ऑपरेशन सिंदूर ये जो उन्होंने किया है वो तो एक खाली बदला है, उसकी शुरुआत है. जिस तरीके से हमारे पूरे परिवार को उन पे विश्वास था, उन्होंने उसी तरीके से जवाब देके हमारे विश्वास को कायम रखा है. एंड आई एम रियली थैंकफुल. असली श्रद्धांजलि, और शायद वो आज जहाँ पे भी है आज वो शायद थोड़ी शांति में होगा. आता शेवट असंच म्हणावं लागेल की सिंदूर तो सिर्फ झाकी है, मेहंदी हल्दी के साथ धरती से पाक की विदाई बाकी है. ब्युरो रिपोर्ट, क्रांती न्यूज. तर भारतीय सैन्यानं पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. पंतप्रधान मोदींनी दिलेलं वचन पूर्ण केलेलं आहे. दहशतवाद्यांना कुठेही लपले तरी शोधून काढणार आणि संपवणार असा थेट इशारा मोदींनी दिला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी दहशतवाद्यांना चुन चुन कर मारेंगे असं म्हटलं होतं. मात्र संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही देशाला हवं तेच होणार असं विधान केलं होतं. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिलकर के रहेगी. मैं सभी आतंक फैलाने वालों को कहना चाहता हूं कि लड़ाई का अंत नहीं है, एक मकाम है. हर व्यक्ति को चुन चुन कर जवाब भी मिलेगा, जवाब भी लिया जाएगा. और आप सभी हमारे प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को अच्छी तरह जानते हैं. उनकी कार्यशैली से भी अच्छी तरह परिचित हैं, उनकी दृढ़ता से भी अच्छी तरह परिचित हैं. जोखिम उठाने का भाव किस तरीके से उन्होंने सीखा है अपने जिंदगी में, उससे भी आप अच्छी तरह समझते हैं. मैं आपको आश्वस्त करना चाहता हूं, प्रधानमंत्री मोदी जी के नेतृत्व में जैसा आप चाहते हैं वैसा होकर रहे.
2014ला सत्तेत आल्यापासून मोदी सरकारनं तिसऱ्यांदा पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं आणि यातून जगाला संदेश दिलाय की आता भारत दहशतवाद सहन करणार नाही. त्यांच्या घरात घुसून त्यांना पुसून टाकू. पाहूयात केव्हा केव्हा मोदींच्या नेतृत्वात भारतानं पाकला धूळ चारलेली आहे. नमस्कार, मैं हूं आपके साथ कंचन भारद्वाज. स्वागत करती हूं आपका वन इंडिया हिंदी. तर ही तीन दृश्य आपण बघतोय 2016, 2019, 2025 मधली. 2016 मध्ये पीओके मध्ये घुसून उरी सर्जिकल स्ट्राईक करण्यात आलं होतं. नंतर बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक करण्यात आलं आणि दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं. आणि आता 2025 मध्ये 6 वर्षांनी पुन्हा एकदा ऑपरेशन सिंदूर राबवत दहशतवाद्यांच्या प्रत्येक दहशती कृत्याला यावेळेस आपण बघतोय पुरेपूर बदला घेऊन संपवण्यात आलेला आहे. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला असा धडा शिकवला की पाक तो कायम लक्षात ठेवेल. ऑपरेशन सिंदूरमध्ये दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतानं नेमकी कोणती शस्त्र वापरली आहेत पाहूयात या रिपोर्टमध्ये. पहलगाम हल्ल्याला भारतानं ऑपरेशन सिंधूमधून जोरदार प्रत्युत्तर दिलंय. या कारवाईत भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलानं मिळून पाकमधील दहशतवाद्यांना कंठस्नान घातलंय. 25 मिनिटांच्या या निर्णायक हल्ल्यात 21 दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं, ज्यामध्ये 100हून अधिक दहशतवादी मारले गेले. या हल्ल्यात भारतानं अशी शस्त्र वापरली ज्यामुळे पाकचे तुकडे तुकडे झाले. स्कॅल्प क्षेपणास्त्र. राफेलमधून पाकिस्तानवर स्कॅल्प क्षेपणास्त्रानं हल्ला करण्यात आला. स्कॅल्प क्षेपणास्त्र 560 ते 600 किलोमीटर मारा करण्यास सक्षम आहे. शत्रूला चकवा देऊन मारा करण्यास ते सक्षम आहे. राफेल एम विमान हवेतून हवेत आणि हवेतून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. जहाज विरोधी हल्ला आणि अणुहल्ला करू शकतं. राफेल एमचा ताशी वेग 2202 किलोमीटर इतका आहे. राफेल 3700 किलोमीटर मारा करण्यास सक्षम आहे. हॅमर बॉम्ब हवेतून जमिनीवर अचूकतेनं मारा करू शकतो. ग्लाइड बॉम्ब म्हणूनही हॅमर बॉम्बची ओळख आहे. 70 किलोमीटरपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे. हॅमर बॉम्ब शत्रूचा अचूक वेध घेऊन संरक्षक कवच भेदू शकतं. भारतानं ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून केलेली कारवाई दहशतवाद विरोधातली होती. भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला करणाऱ्या पाकला अद्दल घडवण्यासाठी भारतानं हा निर्णायक हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे रिकामे होऊ लागलेत. भारतानं पाकच्या भूमीवर केलेली ही तिसरी कारवाई आहे. त्यामुळे आता तरी पाकिस्तान सुधारेल ही आशा आहे. अन्यथा याहून जोरदार झटका पाकला दिल्याशिवाय भारत गप्प बसणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता. भारतानं सीमेपलीकडच्या हल्ल्याला प्रत्युत्तर दिले आणि ही कारवाई अत्यंत जबाबदारीने करण्यात आली आहे. दहशतवाद संपण्यासाठीचं उचललेलं हे पाऊल असल्याचं परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी म्हटलंय. ऑपरेशन सिंदूर नंतर भारतीय लष्करानं पत्रकार परिषद घेतली, त्यात ते बोलत होते. पाकिस्ताननं कायम दहशतवाद्यांशी असलेले संबंध नाकारलेले आहेत, परंतु भारतानं त्यांच्यावर स्ट्राईक करून पाकिस्तान दहशतवादाला पोसत असल्याचं सिद्ध केलं असल्याचंही त्यांनी म्हटलंय. भारत ने इस तरह के सीमा पार हमलों का जवाब देने और उन्हें रोकने तथा उनका प्रतिरोध करने के अपने अधिकार का प्रयोग किया है. ये कार्यवाही नपीतुली, नॉन एस्केलेटरी, अनुपातिक और जिम्मेदारीपूर्ण है. ये आतंकवाद की इंफ्रास्ट्रक्चर को समाप्त करने और भारत में भेजे जाने वाले संभावित आतंकवादियों को अक्षम बनाने पर केंद्रित है. आता पुढच्या रिपोर्टकडे. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 26 महिलांच्या पुसलेला सिंदूरचा बदला घेतलाय. एवढंच नाही तर भारतीय नारी सप्पे भारी म्हणत त्यांच्यावर मोठी जबाबदारी दिलेली आहे. हवाई दलाच्या प्रेस ब्रीफिंगमध्ये काय घडलं पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. एअर स्ट्राईक करत पहलगाम हल्ल्याचा बदला भारतानं अखेर घेतला. हे तर झालं पाकिस्तानचा प्रत्यक्ष घेतलेला बदला, पण भारतानं हल्ल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेतून सुद्धा पाकिस्तानला चांगलीच चपराक लगावलेली आहे. कारण ऑपरेशन सिंदूर संदर्भात 2 महिला लष्करी अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद ब्रीफ केली. यावेळेस सर्वांचे डोळे अभिमानाने, कौतुकाने भरले होते. प्रेस ब्रीफिंगसाठी आलेल्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारला, त्यांना कलमा पढायला सांगितला. इतकंच नाही तर खतना केलाय की नाही हेही पाहिलं आणि वेचून वेचून हिंदूंना ठार केलं. आणि अर्थातच देशामध्ये धर्माच्या नावावर दहशत पसरवणं, हिंदू मुसलमान द्वेष वाढवणं हाच या हल्ल्यामागचा मुख्य हेतू होता. हिंदू आणि मुसलमानांची संस्कृती वेगळी आहे, ते दोघंही कधीच आनंदाने एकत्र राहू शकत नाही अशी गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानला मात्र या पत्रकार परिषदेतून चांगलीच चपराक लगावली आहे. कारण सोफिया कुरेशी एक मुसलमान उच्चपदस्थ अधिकारी आहेत आणि दहशतवादाविरोधातील या लढ्यामध्ये त्यांचं नेतृत्व आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी केलेलं ब्रीफिंग बरंच काही सांगून जात आहे. सोफिया कुरेशी भारतीय सैन्यामध्ये लेफ्टनंट कर्नल, मूळ गुजरातच्या रहिवाशी. 1981 मध्ये वडोदरा इथं जन्म. 1999 मध्ये चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकादमीमधून प्रशिक्षण. बहुराष्ट्रीय लष्करी सराव फोर्स 18 मध्ये भारतीय लष्कराचं नेतृत्व करणाऱ्या पहिला महिला अधिकारी. पंजाब सीमेवर ऑपरेशन पराक्रमादरम्यान उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसा. ईशान्य भारतातील पूर मदत कार्यादरम्यान उत्कृष्ट कार्याबद्दल प्रशंसा. तर दुसरी महिला अधिकारी विंग कमांडर व्योमिका सिंग. व्योमिका सिंग भारतीय हवाई दलामध्ये विंग कमांडर, नॅशनल कॅडेट कॉर्प्स अर्थात NCC मधून सुरुवात. 18 डिसेंबर 2019ला फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी कार्यरत. पायलट म्हणून आतापर्यंत 2500 तासांहून अधिक उड्डाणाचा अनुभव. चेतक आणि चीतासारखी हेलिकॉप्टर्स उडवण्याचा अनुभव. नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशातील मोहिमेचं नेतृत्व. पहलगाम हल्ल्यामध्ये वेचून वेचून हिंदूंना ठार केलं, त्यातही महिलांना आणि लहान मुलांना न मारता केवळ पुरुषांना टार्गेट केलं. अनेक महिलांचं कुंकू पुसलं. पण जेव्हा ऑपरेशन सिंदूरचं प्रेस ब्रीफिंग समोर आलं तेव्हा भारतातली नारी शक्ती तुम्ही समजता तशी कमजोर नाही, तर तुमच्या कल्पनेपेक्षाही मजबूत आहे आणि तेही धर्मनिरपेक्षपणे असा थेट संदेश पाकिस्तानला भारतानं दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. भारत की नारी सब पर भारी. आपण रिपोर्ट पाहिला. दरम्यान ऑपरेशन सिंदूरचं प्रेस ब्रीफिंग करणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कुटुंबियांसाठी आज मोठा दिवस होता. देशासाठी इतक्या महत्त्वाच्या घटनेची जबाबदारी आज कर्नल सोफिया यांनी अगदी लिल्या पेलली आणि धर्मांध पाकिस्तानला अगदी खणखणीत उत्तर दिलंय. पाहूयात कर्नल सोफिया यांच्या कुटुंबियांच्या प्रतिक्रिया. प्राउड है चीज क्या कि लड़की ने हमारी एक बहुत अच्छा काम किया. इस्लाम एक चीज सिखाता है कि जब भी कोई मुसलमान हो, यानी जो वाह का भी मानता है, तो सबसे पहले ये सिखाता है कि आपकी देश की सेवा और देश का कानून और देश के लिए मर मिटना, उसके लिए कुर्बान हो जाए, इससे बड़ी कोई कुर्बानी नहीं है. जो उन्होंने ये खेल खेला था उसका बदला लिया और हमारी माँ बहनों का जो सिंदूर था उसका हमने मुकाबला कर लिया, बदला ले लिया और इसी तरह से आगे और लेते रहेंगे. पुढच्या बातमीकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची भेट घेतली आणि ऑपरेशन सिंदूरची सविस्तर माहिती त्यांना दिली. यावेळी राष्ट्रपतींनी भारतीय सैन्यानं केलेल्या कामगिरीचं कौतुक केलं. भारतानं आज सीमेपलीकडे पाकव्याप्त काश्मीरमध्ये ऑपरेशन सिंदूर नंतर कुछ और बडा होण्याची शक्यता आहे, कारण मोदींनी युरोपियन देशांचा दौरा रद्द केलाय. सैन्याची देखील सुट्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. पंतप्रधान मोदींचा युरोपमधील 3 देशांचा दौरा रद्द झालाय. भारतीय सैन्याच्या जवानांच्या सुट्या देखील रद्द झालेल्या आहेत. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थान सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात करण्यात आले. रेल्वे स्टेशन, एअरपोर्ट, मेट्रो आणि संवेदनशील ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली. 7 राज्यातील 11 एअरपोर्टवर विमान उड्डाणांना बंदी घालण्यात आली. जम्मू काश्मीर, पंजाब आणि राजस्थानातील शाळांना सुट्टी जाहीर झाली. पुढच्या रिपोर्टकडे. माजी लष्कर प्रमुख मनोज नरावणे यांनी सूचक ट्विट केलंय. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तान विरोधात भारताचं पुढचं पाऊल काय असेल याचं सूचक संकेतच मनोज नरवणे यांनी दिलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांनाच उत्सुकता वाढलेली आहे. पाहूया संदर्भातला एक रिपोर्ट. पिक्चर अभी बाकी है.
माजी लष्कर प्रमुखांचं सूचक ट्विट. पाकवर आणखी मोठी कारवाई होणार. पाहिलात हे ट्विट? पिक्चर अभी बाकी है. हे ट्विट करणारी व्यक्ती साधीसुधी नाही, भारताचे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे. त्यामुळे ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी एक धमाका भारत करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. भारताच्या नुसत्या युद्ध सरावानं पाकची तंतरही होती. आता मनोज नरवणेंच्या या ट्विटनं पाकिस्तानची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे यापुढेही दहशतवाद्यांविरोधात मोठी कारवाई केली जाऊ शकते अशी चर्चा आहे. काही तज्ज्ञांनुसार ऑपरेशन सिंदूर ही दहशतवाद संपवण्याची सुरुवात असल्याचं म्हटलं जात आहे. नरवणेंच्या या ट्विटमुळे कुछ तो बडा होने वाला आहे अशी चिन्ह दिसू लागली आहेत. याची काही कारणंही पुढे येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी युरोपमधील 3 देशांचा दौरा रद्द केलाय. नॉर्वे, क्रोएशिया, नेदरलँड या देशांचा दौरा रद्द करण्यात आलाय. लष्करी जवानांची सुट्टी रद्द करण्यात आली आहे. यामध्ये BSF, CRPF, ITBP सह सर्व अर्धसैनिक दलांमधील जवानांची रजा रद्द करण्यात आली आहे. सर्व जवानांना सतर्क राहून ड्युटीवर हजर राहण्याचे गृह मंत्रालयाचे निर्देश आहेत. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थानच्या सीमेवर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली. देशभरातील अनेक संवेदनशील ठिकाणी बंदोबस्त वाढवण्यात आलाय. एअर इंडियानं 9 शहरांमधील उड्डाणं रद्द केली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भूज, जामनगर, चंदीगड, राजकोटमधील उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. इंडिगो एअरलाइन्सनं 160 देशांतर्गत उड्डाणं रद्द केली आहेत. दिल्ली विमानतळावरही वेगवेगळ्या कंपन्यांची 20 उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर भारत काय कारवाई करणार याकडे देशासह संपूर्ण जगाचं लक्ष होतं. पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी TRF म्हणजेच द रेजिस्टन्स फ्रंटनं घेतली आहे. TRF हा पाकिस्तान स्थित लष्कर तैयबा या दहशतवादी संघटनेचा भाग आहे. त्यामुळे भारत सीमापार जाऊन कारवाई करणार हे निश्चित होतं. अपेक्षेप्रमाणे POK म्हणजेच पाक व्याप्त काश्मीरमध्ये आणि पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर हल्ला चढवण्यात आला. मनोज नरवणे यांचं ट्विट आणि संरक्षण दलाची खबरदारी पाहता भारत आणखी मोठी कारवाई करू शकतं अशी चिन्ह आहेत. पाकिस्तान दहशतवाद्यांचं पालनपोषण करत आहे. दहशतवाद्यांचा आका पाक लष्करच असल्याचं वास्तव आहे. त्यामुळे आता या आकाला कायमचा धडा शिकवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नंतरचा पार्ट 2 काय असणार याकडे देशाचं लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम TV. आता पुढच्या बातमीकडे. दिल्लीत उद्या सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. त्यामध्ये ऑपरेशन सिंदूर बाबत माहिती देण्यात येणार आहे. अमित शाह, किरण रिजिजू बैठकीसाठी उपस्थित राहणार आहे. त्या बैठकीचं ठाकरे गटाला देखील आमंत्रण देण्यात आले. खासदार अरविंद सावंत बैठकीला उपस्थित राहणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आता काय म्हटलं आपण ते पाहूया. ऑपरेशन सिंदूर यशस्वी केल्याबद्दल भारतीय सैन्याचं त्यांनी अभिनंदन केलंय. कारवाई करताना हनुमान यांच्या आदर्शाचं पालन केलंय. आम्ही फक्त त्यांनाच मारलं ज्यांनी आमच्या निष्पापांना मारलं, असं राजनाथ सिंह यांनी म्हटलंय. हमने हनुमान जी के उस आदर्श का पालन किया है जो उन्होंने अशोक वाटिका उजाड़ते समय किया था. जिन मोहि मारा तिन मोहि मारे. हमने केवल उन्हीं को मारा जिन्होंने हमारे मासूमों को मारा. ऑपरेशन सिंदूर नंतर आता भारत आणि चीनमध्ये चर्चा झालेली आहे. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्यात चर्चा झाली. दोघांमध्ये फोनवरून एअर स्ट्राईकवर सविस्तर चर्चा झाली. भारताचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, पण जर पाकिस्तानने तणाव वाढवण्याचा निर्णय घेतला तर त्याला प्रत्युत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असं अजित डोवाल यांनी ठणकावून सांगितलं आणि भारताची भूमिका स्पष्ट केली. सकाळी चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. पुढच्या रिपोर्टकडे. भारतानं ऑपरेशन राबवल्यानं पाकिस्तान बिथरला आणि याच पाकिस्तानचे आता 4 तुकडे होण्याची शक्यता आहे. मात्र त्यामागची कारणं काय आहेत, पाकचे कोणते तुकडे होणार आहेत, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. एयर स्ट्राइक झाकी है, असली खेल बाकी है.
पाकची होणार 4 शकलं. भारताच्या हल्ल्यानं पाक घायाळ. पहलगाम हल्ल्यानंतर कुरापतखोर पाकिस्तानवर भारतानं एअर स्ट्राईक केलाय. त्यामुळे पाकिस्तानचा थरकाप उडालाय. लष्कराची हुकुमशाही, वंशिक दडपशाही आणि एकूणच रसातळाला गेलेली आर्थिक स्थिती यामुळे पाकिस्तान गर्तेत अडकलाय. नेतृत्वाअभावी राजकीय पटलावरही अनिश्चितता कायम आहे. त्यामुळे आता बलुचिस्तान, खैबर पख्तूनख्वा, सिंध आणि पंजाब असे पाकिस्तानचे प्रांत आता वेगळे होण्याच्या मार्गावर आहेत. पाकिस्तान विभाजनाच्या उंबरठ्यावर आहे, कारण पाकिस्तानी लोकांचा कल भारताच्या दिशेनं वाढलाय. पाकिस्तान हिंदुस्तान की जंग में आप में से कितने लोग पाकिस्तान का साथ देंगे? हाथ खड़ा कर. कम ही नजर आ रहे हैं. इसका मतलब है कि काफी समझ पैदा हो चुकी है. मसला ये है कि पाकिस्तान और हिंदुस्तान की जंग इस्लाम की जंग ही नहीं है. पाकिस्तान की जंग कौमियत की जंग है. हिंदुस्तान में इतना जुल्म नहीं है जितना पाकिस्तान में जुल्म है. पाकिस्तानच्या कुरापतींनंतर तोडीस तोड उत्तर देण्यासाठी संपूर्ण भारत सरकारच्या पाठीशी उभा. मात्र पाकिस्तानमध्ये सरकार विरोधात आंदोलनाचा भडका उडालाय. तर बलुचिस्तानमध्ये बंडखोरांनी मंगोचर आणि कलात ही शहरं ताब्यात घेत स्वतंत्र बलुचिस्तानसाठी रणशिंग फुंकलाय. तर सामान्य नागरिकही पाकिस्तानमध्ये राहण्यास तयार नसल्याचं बलूच नेत्यांनी म्हटलंय. मैं कहता हूं कि 95% नहीं 100% लोग पाकिस्तान के साथ नहीं रहना चाहते. देर आर जस्ट फ्यू पीपल कि उनको धमकाकर और कुछ को सिर्फ लालच देकर गवर्नमेंट में बैठे हुए हैं. खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगत आहेत. त्यात 1948, 1970 आणि 2002 मध्ये मोठे विद्रोह झाले. आता भारत पाक युद्धाची शक्यता असतानाच बलूच आर्मीनं बंडाचं निशाण फडकवलंय. तर खैबर पख्तूनख्वातील नागरिकांना स्वातंत्र्य हवं असल्यानं त्यांनी सैन्याच्या विरोधात सशस्त्र लढा उभारलाय. मात्र कोणत्या प्रांतात विद्रोहाचा भडका हा उडालेला आहे पाहूया. बलुचिस्तान. बलूच लिबरेशन आर्मीचं बंड. जफर एक्सप्रेस हायजॅकमध्ये 20 जवानांची हत्या. पाककडून बलुचिस्तानमधील नैसर्गिक संसाधनं ओरबडल्यानं असंतोष. ग्वादर बंदराचा फायदा न मिळाल्यानं अन्यायाची भावना. बलुचिस्तानातील 7 जिल्हे पाक प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर. सिंध. राष्ट्रवादी सिंध संघटनांकडून पाक सैन्यावर हल्ले. सिंध भागावर पाकनं अन्याय केल्याचा आरोप. खैबर पख्तूनख्वा. खैबर पख्तूनख्वामध्ये शिया सुन्नी संघर्ष टोकाला. तहरीके तालिबान पाकिस्तान संघटना अफगाणिस्तानमध्ये सहभागी होण्यास आग्रही. पंजाब. चीन पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉरच्या लाभावरून वाद. आर्थिक आणि राजकीय केंद्र असल्याने स्वातंत्र्याच्या मागणीला जोर. की पंजाब जो प्रांत आहे त्या पंजाब प्रांतातील इलीट जो क्लास आहे तो आर्मीमध्ये आहे आणि त्यांनीच आत्तापर्यंत इतर समूहाला एक्सप्लॉटेटिव्ह फॉर्ममध्ये वापरलेलं आहे आणि त्याची एक रिॲक्शन म्हणून आता लोक रस्त्यावर येत आहेत आणि त्यांच्या धर्मगुरूच आता तिथल्या आर्मीला प्रश्न विचारतात. हे पहिल्यांदाच खरं तर आत्ता झालेलं आहे. 1971 मध्ये पाकच्या कुरापती न थांबल्यानं भारतानं थेट पाकिस्तानवरच घाव घालून 2 तुकडे करत बांगलादेशला स्वतंत्र केलं. आता पुन्हा पाकिस्ताननं कागाळी केली. त्यामुळे आता युद्ध भडकल्यास पाकिस्तानमध्येच अंतर्गत यादवी माजून पाकची 4 शकलं होतील एवढं मात्र निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. आता पुढच्या बातमीकडे. सैन्याच्या कारवाईचं काँग्रेसनं देखील आता कौतुक केलंय आणि कठीण काळात सरकारसोबत असल्याचा विश्वास काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी व्यक्त केलाय. सैन्याने पाकिस्तानला दिलेल्या सडेतोड उत्तरासाठी आमचा पाठिंबा असल्याचं काँग्रेसनं जाहीर केलं. पाकिस्तान और पाकिस्तान ऑक्युपाइड कश्मीर के आतंकी ठिकानों पर साहसिक और निर्णायक कार्रवाई करते हुए मुंहतोड़ जवाब दिया है. हम अपने जांबाज सैनिकों के साहस, दृढ़ संकल्प और राष्ट्रभक्ति को सलाम करते हैं. दुसरीकडे शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना फोन केला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत पवारांनी मोदींशी फोनवरून चर्चा केली.
पंतप्रधान मोदींसह देशाचे संरक्षण मंत्र्यांशी देखील शरद पवारांनी फोनवरून चर्चा केली. या कठीण काळात सरकारला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याची ग्वाही शरद पवारांनी दिली. गेल्या आठवड्यामध्ये जे काही काश्मीरमध्ये घडलं त्यामुळे साहजिकच सर्व देशामध्ये लोकांच्यामध्ये एक अस्वस्थता होती. जो काही निर्णय भारताला घ्यायचा होता तो पाकिस्तान हिंदुस्थान यांची जी बॉर्डर आहे ती बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि ही काळजी भारतीय हवाई दलाने घेतली आणि जे हल्ले झाले ते पाक ऑक्युपाईड काश्मीर इथे झाले. शरद पवार यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस काय बोलले आपण ते पाहूया. पहलगाम हल्ल्याचा भारतानं बदला घेतल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली. दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केले. सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा दिवस असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. दहशतवाद्यांचे 9 अड्डे पूर्णपणे ध्वस्त करण्यात आलेले आहेत. सर्व भारतीयांकरता अभिमानाचा असा हा दिवस आहे. आमच्यावर झालेला हल्ला हा भारत सहन करणार नाही. त्याचा योग्य पद्धतीनं बदला घेईल तो आपण आज घेतलेला आहे. आपण सगळे मिळून भारतीय सैन्य दलाचं आणि भारताच्या प्रधानमंत्र्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो. पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला हा अभिमानास्पद असल्याची प्रतिक्रिया उद्धव ठाकरेंनी दिलेली आहे. माय भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून सैन्यानं बदला घेतलाय. आता स्लीपर सेल उद्ध्वस्त करून दहशतवाद्यांचं समूळ उच्चाटन करा असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. पाकड्यांच्या दहशतवादी स्थळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय. माय भगिनींचं कुंकू पुसणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करून बदला घेतला. पाकिस्तानचे भारतातील स्लीपर सेल उद्ध्वस्त करा. दहशतवाद्याचं समूळ उच्चाटन करणं गरजेचं आहे असे उद्धव ठाकरेंनी म्हटले. सर्व प्रकारच्या परिस्थितीशी सामना करण्यास सैन्य सक्षम असल्याचा देखील त्यांनी उल्लेख केला.